सांगा कोण सांगताय? पावरेताय? नाही सांगा. शिंदेताय? ईश्वर जर जीव रूपाने शरीरात प्रविष्ट झाला तर जीव सुखी दुःखी श्लोक सगळ्यांनी पाठ केलाय ना आता? पहिला चैतन्य वेदधिष्ठानं झालं ना? मनावर लगत आहे. चैतन्य वेदधिष्ठानं लिंगदेहश्च यं पुनः चिच्छाया लिंगदेहस्ता तत्संगो जीव उच्यते. गोसाई मावशी वाचून नाही सोबलेताई केला का? देहस्था उच्यते. मनावर वैष्णव काका बघून नाही. बघून नाही माझ्याकडे बघून काय दररोज कसं काय सांग. चला सांगा. चैतन्य यद अधिष्ठानं लिंगदेहश्च पुनः चिच्छाया लिंगदेहस्ता तत्संगो जीव उच्यते. या श्लोकात जीवाचं स्वरूप सांगताना ईश्वरच जीव आहे असं सांगितल्यामुळं मग ईश्वराच्या ठिकाणी म्हणजे सर्वज्ञत्व सुखित्व हे धर्म येतात आणि जीवाचे अज्ञानत्व दुःखित्व हे धर्म असताना मग परस्पर विरुद्ध धर्म का दिसतात जर जीवच ईश्वर आहे तर असं शंका आहे. मग त्याच्यानुसार पुढच्या श्लोकात सांगतात ते माहेश्वरी तू माया तस्यां निर्माण शक्तीवर विद्यते मोह शक्तिश्च तम जीवं मोहत्यस्य. या श्लोकाचा अन्वय अर्थ सांगतात. माहेश्वरी माया जी माहेश्वरी माया आहे तिच्या ठिकाणी निर्माण शक्ती असते आणि त्याचप्रमाणे मोह शक्ती पण असते. दोन शक्ती आहेत मायेच्या ठिकाणची, एक निर्माण शक्ती आणि मोह शक्ती. निर्माण शक्तीच्या द्वारे जगत निर्मितीमध्ये तिचे काम केलेलं आहे म्हणून सगळं जगत मायेने निर्माण केलेलं आहे. मायेने जगताची उत्पत्ती केली आणि जगत उत्पन्न केल्यानंतर दुसरी शक्ती तिची तयार झाली तिला मोह शक्ती म्हणतात. सगळे पदार्थ भुरळ घालतात. आपण म्हणतो ना आपल्याला भुरळ घातली मोहिनी. तर ही मोहिनी जी आहे मोहून टाकणं तिला मोहशक्ती असं म्हटलेलं आहे. आणि ती मोहशक्तीने जीव बांधला जातो. निर्माण केलेल्या पदार्थाने नाही बांधला गेला, मोहामुळे बांधला गेला. त्याच्याविषयी मोह तयार झाला म्हणून या दोन्ही शक्ती मायेच्या आहेत. काय पाहता माया ईश्वराच्या अधीन आहे म्हणून ईश्वराला मोह पडत नाही. म्हणून जीवाला मोह पडतो कारण जीव मायेच्या अधीन जातो. आता प्रकाशामध्ये सांगतात माया ईश्वराच्या सच्चिदानंद ब्रह्म मोठं का माया मोठी? सच्चिदानंद ब्रह्म ते मोठं आणि याला भुरळ घातली माये. हे किती विशेष आहे. म्हणजे जो आनंद स्वरूप आहे त्याला किरकोळ आनंदाने मोह घातला हे विशेष आहे. माया ही ईश्वराच्या अधीन असल्यामुळे त्याला ईश्वरी म्हणतात आणि तिच्या ठिकाणी मोहशक्ती निर्माण शक्ती अशा दोन शक्ती आहेत. या दोन शक्ती काम करतात. निर्माण शक्ती जगत निर्माण शक्ती आणि मोह शक्ती. त्याच्यामुळे लोक परमार्थ करत नाही. परमार्थ का करत नाही? तर त्याला मोहामुळे ग्रस्त असतो तो. म्हणून तो मोहाला जे प्राप्त प्रारब्धजन्य आणि मोहजन्य असे दोन भाग आहेत. मोहाने निर्माण केलेले पदार्थ प्रारब्धात असतातच ना म्हणूनच मोह घातला ना. तर तेच त्याच पदार्थाने त्याला परमार्थ करू नाही दिला आणि याला कारणीभूत आहे मोहशक्ती. त्या मोहशक्तीने हा जीव परमार्थही करत नाही किंवा स्वरूपाकडे जात नाही. परमार्थ करत नाही म्हणजे स्वरूपाकडे जात नाही आणि या जगामध्ये रेंगाळतो. त्याला असा आनंद वाटतो कसा किंवा पुढचा जन्म घ्यायला बी लोकांना काही वाटत नाही. कशामुळं? अविवेकामुळे.
म्हणजेच मोह म्हणजेच अविवेक. त्याच्यामुळे काही नाही, ते बिनधास्त राहतात, साजरे करतात, सण बिन सगळे व्यवस्थित साजरे करतात. त्याला कारण मोह. आणि त्यासाठी नृसिंह सूक्तीतलं प्रमाण सांगितले तद जडम मोहात्मकम. आणि मग ती अविवेकामुळे हा मोह होत होता जीवाला, आणि मग तो असं देहादी पदार्थाच्या ठिकाणी सत्यत्व समजून स्वरूपाला विसरतो. कसा विसरतो याचा विचार सांगतो. तद एतद जडम मोहात्मकम. जड पदार्थ मोह निर्माण कसे करतायत, तर विवेक शून्य झाला मनुष्य की मोहाची उत्पत्ती होते. विवेकवान पुरुषामध्ये मोह उत्पन्न होत नाही. मोहावर विजय मिळवणं म्हणजेच विवेकी होणे. चला, त्यामुळे पुढच्या श्लोक सांगा. झालेला आहे. कोण सांग? सूर्यताई सांगतो. नाही केलं. हां, सूर्यताई केला. त्याच्यामुळं श्लोक सांगतात, मोहादनी शतां प्राप्य मग्नोऽपि शिशोचति ईशदृष्टं मिदं द्वैतं सर्वमुक्तं समासतः. म्हणजे मोहामुळे हा परतंत्र होऊन म्हणजे शरीराशी तादात्म्य पावतो आणि शोक करतो. शरीराशी तादात्म्य पावतो आणि शोक करतो. मोहामुळं शोक करतो. शोक त्याच्याशिवाय होत नाही. मोह झाला की शोकाची उत्पत्ती होते. मी आहे ना आणि माझा आहे ना म्हणून त्याच्यामध्ये गेला. मी हा अधिष्ठान स्वरूप होतो तेव्हा अस्तित्वात राहत नाही, आणि माझंही तर राहीच नाही. जर मी गेला की मी अधिष्ठान स्वरूप झाला, ब्रह्मस्वरूप झाला की मोहाचा नाश होतो. गेलं संपल्यात जाम आहे, कारण मी आणि माझेचाच मोह आहे. देहाविषयी आकृष्टता, तादात्म्य आणि देहाच्या संबंधी पदार्थांच्या. चला, मोहामुळे म्हणून हा परतंत्र झाला. ईश्वर हा पूर्ण स्वातंत्र्यामध्ये आहे, कारण माया त्याच्या अधीन राहते. आणि जीव पारतंत्र्यात गेला तो मायेमुळेच गेला, कारण मायेच्या अधीन गेला. नाहीतर मूळचा ईश्वरच आहे ना हा. म्हणून हाच ईश्वर मोहामुळे हा परतंत्र अनिश्वर झाला. काय झाला? अनिश्वर. तुम्ही ईश्वर आहात नाही, तुम्ही अनिश्वर आहात आणि तुमचा ईश्वर आहे असा भाव झाला ना. पण तुम्ही कोणाचे? ईश्वराचे. मग ईश्वराचे असताना आम्ही का असे? तर अधीन झाले, अविद्येच्या अधीन होऊन कार्यरत झाले. चला, ईश्वर निर्मित सर्व द्वैतच सांगितलं. म्हणजे प्रकाशमत सांगितलं, शोचात मुह्यमान, म्हणजे शोकामुळे तो मोहग्रस्त होतो. श्वेताश्वतर उपनिषदात म्हटलं, श्वेतात मुह्यमान हा म्हणजे भ्रमिष्ट झालेला, मोहग्रस्त. मुह्यमान पदाचा अर्थ काय? भ्रमिष्ट झालेला, मोहग्रस्त झालेला. शोकामुळे तो शोकामुळे मोहग्रस्त झाला असं म्हटलं. त्या यांचं उदाहरण सांगितलं जातं. आपले भर्तृहरीचं. भर्तरी पिंगला पिंगला करत त्या स्मशान भूमीमध्ये बसला तो रडत. राजा, मग तो पिंगला म्हणजे त्याची बायको, तिचं नाव पिंगला होतं. पिंगला नाव अनेक ठिकाणी आले. तर त्या राणी तिने ते देहत्याग केला. ते म्हटले होते, माझं इतकं प्रेम आहे, तुमच्या मृत्यूची बातमी आल्यावरती मी देहत्याग करेन. ते म्हटलं काही बोलतात आपल्याला पाठ. मग त्यांनी काय केलं? परीक्षा पाहिली. वाघाची शिकारीला चाललो म्हटला, आणि वाघाच्या शिकारीला त्यांनी वाघाला मारलं. पण त्या वाघाचं रक्त कपड्याला लावलं आणि कपडे पाठवून दिले, आणि राजाला वाघाने खाल्ला. तिने ते कपडे पाहिल्यावरती ते कपडे आणि ती चिता पेटवली, स्वतः भस्म झाली. आणि ज्या वेळेला हा आला त्यावेळेला त्याने पाहिलं तर ते म्हणते, गेली ना. कोण? माझी पत्नी गेली, आणि एवढी प्रिय, आणि मग अजून प्रेमाला उसळ्या मिळाल्या. आणि मग तिथंच तो स्मशानभूमीत तो बसला असा. त्यावेळेला गोरक्षनाथ जे आले, आणि त्या गोरक्षनाथांनी काय केलं? म्हणले राजा कुठे? म्हणले स्मशानभूमी. राजा स्मशानभूमी काय राजाला बसायची जागा आहे का? त्यावेळेला कशामुळे? म्हणले मोहग्रस्त. बायको मेली, मोहग्रस्त आहे का नाही?
सगळी दुनिया कशाने मोहग्रस्त आहे? यानेच मोहग्रस्त आहे की जे जे प्रिय घटक आहेत, नुसते पत्नीच नाही, जे प्रिय असेल ते गेलं की दुःख शोकाने युक्त आणि शोक संबंधाने जास्त हा. मोहग्रस्त होतो. मग संबंध म्हणजे अविवेकाच्या द्वारे संबंधाची स्थापना आणि शोकाची उत्पत्ती तिच्या होते. लग्न होण्याच्या पहिलं नव्हता का तो, तेव्हा कुठे तिला दुःख होतं? तिला नाही याला नाही ते संबंध आल्यामुळे झालं. जास्त झालं. हा ज्या का जोपर्यंत संबंध नाही कुठं रस्त्यात हो. ऍक्सिडेंट होऊन पडलेले असतात तर ते म्हणणं आपला काही संबंध हा. ते पाहतील कोणाचे काय असतील. आणि तिथे संबंध तयार झाला की आपले आहेत असं अशा प्रकारचा भाव तयार झाला आणि ते या मोहाने आजीवग्रस्त आहे. मग त्याचा शरीराशी बी संबंध होऊन मोहच झालेला आहे. शरीराशी पहिला संबंध शरीराशी. आता सच्चिदानंद ब्रह्माचा संबंध जर नाही लावला, अविद्येशी संबंध नसता आला तर कशाचा ग्रस्त झाला असता? चला तर तेव्हा मोहामुळे पारतंत्र्यात आलेला आहे हा. चला मोहाची शक्तीमुळेच तो म्हणजे स्वतःचं ऐश्वर्य विसरला. आणि उदाहरण सांगितलं त्याला म्हणजे गर्भ श्रीमंत माणूस आहे तो व्यसनाच्या अधीन झालेला असतो. तो म्हणजे स्वतःला विसरून जातो. म्हणजे स्वतःचं महत्व स्वतःच कमी करून घेतो. स्वतःचं महत्व स्वतःच कमी म्हणजे काय झालंय? म्हणजे तो अविवेक. सच्चिदानंद ब्रह्म होता तो अविद्येच्या अधीन झाल्याने मोहग्रस्त होऊन दुःखाला युक्त, दुःखाने युक्त झाला. म्हणजे तो दुःखग्रस्त झालाय. शोकात मुह्यमान हा शोचात मुह्यमान. चला मग तो विवेकावर प्रयत्न करून म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहतो. मग म्हणजे स्वतःला विसरून विवेक शून्य होतो. त्याचा दुसऱ्या अध्यायात श्लोक सांगितलाय. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न च युक्तस्य भावना न चाभावयत शांती शांतस्य कुतं सुखम. कुतः सुखम असा भगवद्गीतेतला हा श्लोक आहे की अशांतस्य काय म्हटलंय? नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चाभायुक्तस्य भावना न चाभावयत शांती अशांतस्य कुतः सुखम. हा अशांतस्य कुतः सुखम. अशांत असेल तर सुख कसं? आणि शांत म्हणजेच सुख. आणि शांत असणं म्हणजे क्रियारहित असणं, वासनारहित असणं हे शांततेमध्ये येईल. चंचलत्वाला टाकून देणारे घटकांनाही टाकून देणं म्हणजे मनादी करणं जे आहेत ती चंचलच करतात. म्हणून करणरहित अशा प्रकारची वृत्तीरहित अशा स्थितीवरती जाणं. तर जो कोणी अशा प्रकारची चिंता करीत राहील तर तो दुःखीच होतो. आणि अशा हा व्यक्ती अशांतच असतो. ज्याची बुद्धी चंचल आहे, मन चंचल आहे, तर त्याला सुख कसं असेल? त्याला सुख म्हणजे भेटणारच नाही. म्हणजे विवेकजन्य जीवभाव म्हणजे सुख हे मनाच्या स्थिरतेवर, बुद्धीच्या स्थिरतेवर आधारित आहे. आणि मनाची संकल्प विकल्पात्मक वृत्ती नाश करणं आणि बुद्धीची निश्चयात्मक वृत्ती नाश करणं हे जीवाच्या हातात आहे असं लक्षात येतं. जे आपल्या हातात आहे ते करता येण्यासारखं आहे. आणि कशासाठी म्हणताल तर सुखासाठी. तर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर काय करावं लागेल? नवी कपडे आणावे लागतील. नवी कपड्याचा आणि सुखाचा काय संबंध आहे? जुन्या कपड्याचा बी आणि जे काय आहे ना ते वस्त्राचा सुखाशी संबंध नाही. तर वृत्ती स्थिर, तुमची वृत्ती ज्या ज्या घटकाच्या द्वारे अस्थिर होते ते तुमच्या शांततेचे प्रतिबंधक आहे. आपल्या शांततेला म्हणजे स्थिरतेला, दुःखाला कारण कोण ठरलंय? आता त्या अविवेकी पुरुषाला कळत नाही, सोडून द्या. लहान पोरं नाचतात कपड्यान फटाकडे असं म्हटलं तर मग ते त्यांचं काय होईल? मग ते कारण त्यांना त्याचा विवेक नाही. जो मोठा माणूस आहे काय वाजवायचे फटाकडे तर त्याला थोडंसं कळायला लागतं. पण खरं कळालं तर जगतच खोटे फटाकड्यासारखं हे ज्याला कळालं तो खरा विवेकी पुरुष तयार होईल. आणि ज्याला मग हे नाही कळालं, यांनी बी लहानपणी वाजवलीच ना फटाकडे, मोठे झाल्यावर ते म्हणायला लागले ते काय नुसते लगेच पैसे तेवढे खराब होतात, तो पैसे वाचवायचा पाहतो किंवा त्याचा विवेक शून्य येतो. तसा विवेक नाहीच आहे त्याला. पण खरा हे आहे की दिसणारा प्रपंच हाच शोभेच्या दारुगोळ्याच्या हत्तीसारखा आहे.
असं कळालं तर मग आहे, मग तो खासच विवेकी आहे. आणि विवेकी झाला की मन स्थिर होईल. मन स्थिर झालं की समाधानाला प्राप्त होतं. की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत समाधान हा शब्द लागू होतो. बरं, मृत्यूनंतर मोक्ष शब्द लागू होतो आणि मोक्षामध्ये तर काहीच राहत नाही, म्हणजे जीवपणाचा सर्वस्वाने त्याग होतो. आणि तिथे मग परम शांती, काय म्हणजे स्थानम शाश्वतम, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सैतेंद्रिया, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मुच्चिरेणाधिगच्छति. किंवा शाश्वत स्थानावरती पोचला तर तो शांत झाला. उपशांतम जगज्जीव ईश्वर आचार्य आचार्येश्वर स्वतः मनाद्यंत्यम ईश्वर मुहु. जीव, जगत, आचार्य, ईश्वर हे सगळे घटक मायाकृत आहेत. हे सगळेच घटक मायाकृत आहेत. आणि हे शांत केव्हा होतील? आपण शांत झालं की सगळं शांत होईल. तुम्हाला जगताला मिटवायचं नाही, सोडून द्यायचं आहे. देहाला मिटवायचं नाही, सोडून द्यायचं आहे. ईश्वराला मिटवायचं नाही, सोडून द्यायचं आहे. मग आम्ही काय करायचं? तुम्ही ब्राह्मी स्थितीत जायचं. हा सगळा श्रेष्ठ भाग आहे. तर त्यावेळेला हा जीव शांत होईल, तोपर्यंत शांत होत नाही. आता जरी आपण शांत दिसला तरी ते एखाद्याची वृत्ती शांत असते, पण पुढच्या जन्मात गेला तर परत कारण अशांत रजगुणाचं प्राबल्य जर वाढलं तर जीव अशांत होतो. ज्याच्यात रजांश जास्त असतो तो जास्त अशांत असतो. सत्वांश वाढल्यावर स्थिर व्हायला सुरुवात होते. तमांश असलेला मनुष्य शांततेसारखा वाटतो पण तो शांत नसतो, तो तमगुणी असतो. म्हणजे जसे तमगुणी माणसं जी आहेत ना ती अशी दिसायला तसे दिसतात पण ते शांत नसतात. त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश नसतो. तमांश प्रधान माणसं जसे ते झोपा काढणारे त्यांना तमगुणी म्हणतात. आळशी, प्रमाद असं झालं, त्याला काही कळतच ना, असा मूढ बुद्धीने नुसता असा पाहत राहतो. तर ते तमगुण प्रधानता आहे. सत्वगुणामध्ये ज्ञान प्रकाशित होतं पण शांती बी तयार करतो. पण खरी परम शांती जी आहे ती मोक्षामध्येच आहे. म्हणून मोक्षाला शांत असं म्हटलेलं आहे तिथं. परम पराम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. काय श्लोक? स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. सर्व भावेन भारत सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो नाही, तो नाही, तो नाही का तमेव शरणं व्रज भावेन भारत तत्प्रसादात् पराम शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. हे बरोबर. तर त्याच्यात शाश्वत स्थानावरती जाण्यासाठी मग त्याला, आणि जीवपणा हा आगंतुक आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्या शरीरामध्ये राहतो ही आगंतुक आहेत. आगंतुक म्हणजे कालिक आहेत. आपल्याला हे अविद्याने प्राप्त झालेले आणि काही काळासाठीचे आहेत. हे आपलं शाश्वत स्थान नाही. मृत्यूलोकामधलं राहणं हे शाश्वत नाही, अशाश्वत आहे. आणि ते कोणत्याही वेळेला बदलतं, स्थान बदलतं. शरीराला स्थान म्हटलं बऱ्याच वेळेला. हे स्थान किरकोळ स्थान झालं. शरीराच्या संबंधाने ही जागा हे स्थान झालं, पण हे स्थान बदलत राहिलं. आणि मग शाश्वत स्थान काय आहे? ब्राह्मी बस. आणि त्याच्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ देवांना खुश करण्यासाठी नाही. लोकांना असं वाटतं देवांना खुश करायचं, त्यांना काय करायचं त्याचं ते पाहतील काय करायचं ते. आपलं आपण पाहावं. तुम्हाला भोग लागत असतील तर देवी देवतांच्या उपासना कराव्या लागते, कारण तुम्हाला भोगांची गरज आहे आणि तुम्हाला मूळ स्वरूपाकडे जायचं नाही. तर मग तुम्हाला भोग प्राप्त व्हायचे असतील तर देवी देवतांच्या भक्ती कराव्या लागतात. आणि मग त्याचा फायदा उचलून म्हणजे त्यांना प्रसन्न करून त्यांनी आम्हाला भोग द्यावेत आणि ते भोग बघून आम्ही संतुष्ट होऊ, अशी मूर्ख जीवाची समजूत आहे. चला, सारांशमध्ये सांगितलंय का अविवेकजन्य जीवभावास म्हणजे फक्त एका विवेकानेच त्याचं मोह नष्ट होईल. तर विवेक भाव तयार होण्यासाठी तर एवढे प्रयत्न करावे लागतात.
अविवेकी माणसाचं जीवन हे दुःखमय आहेच. आता जीवाने द्वैत उत्पन्न केले आहे याविषयी प्रमाण काय? सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम, सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम, सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम, सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम, जीवसृष्टं प्रपंचितम्, जीवसृष्टं प्रपंचितम्, जीवसृष्टं प्रपंचितम्, जीवसृष्टं प्रपंचितम्. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतं जीवसृष्टं प्रपंचितम्, सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम, जीवसृष्टं प्रपंचितम्, सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम, जीवसृष्टं प्रपंचितम्, सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम, जीवसृष्टं प्रपंचितम्. अन्नानि सप्तज्ञानेन, अन्नानि सप्तज्ञानेन, अन्नानि सप्तज्ञानेन, अन्नानि सप्तज्ञानेन, कर्मणा जनयत् पिता, कर्मणा जनयत् पिता, कर्मणा जनयत् पिता, कर्मणा जनयत् पिता. अन्नानि सप्तज्ञानेन कर्मणा जनयत् पिता, अन्नानि सप्तज्ञानेन, कर्मणा जनयत् पिता, अन्नानि सप्तज्ञानेन, कर्मणा जनयत् पिता, अन्नानि सप्तज्ञानेन, कर्मणा जनयत् पिता. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतं जीवसृष्टं प्रपंचितम्, अन्नानि सप्तज्ञानेन कर्मणा जनयत् पिता. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतं, जीवसृष्टं प्रपंचितम्, अन्नानि सप्तज्ञानेन, कर्मणा जनयत् पिता. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतं, जीवसृष्टं प्रपंचितम्, अन्नानि सप्तज्ञानेन, कर्मणा जनयत् पिता. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतं, जीवसृष्टं प्रपंचितम्, अन्नानि सप्तज्ञानेन, कर्मणा जनयत् पिता. थोडा पदच्छेद जास्त पदच्छेद नाही आहे तसा. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतं जीवसृष्टं प्रपंचितम्, अन्नानि सप्तज्ञानेन काहीच नाही. आता कर्मणा अजनयत पिता, अजनयत आणि पिता एवढाच पदच्छेद आहे. कर्मणा अजनयत पिता 3 पद निघाली त्याच्यात, बाकी श्लोक आहे तसा आहे. सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम, सप्तान्नांनी म्हणजे हा जो पिता आहे तो पिता सप्तान्नांनी त्यांचा म्हणजे याने 7 प्रकारच्या अन्नांची निर्मिती केलेली आहे. पिता कोण आहे म्हणताल तर भगवंत, आणि त्या भगवंताने काय केलेलं आहे म्हणजे या सगळ्या लोकांचा पिता याच्यात पालक, कारण पालकाला खाऊ पिऊ घालायला लागतं म्हणून त्याला पालक म्हणतात. आपण विष्णूला पालक असं म्हणतो, ब्रह्मदेवाला जनक पिता म्हणतात. जनक पिता, पालक पिता आणि संवार पिता हे तिन्ही पिते आहेत. पिते म्हणजे पेतात नाही. पालन पोषण पहिला पिता जनक पिता, जन्म देणारा, म्हणून याच्या उत्पत्ती करणारा, म्हणून जनक पिता कोण आहे? जननेश ब्रह्मदेव. जनेश हा झाला ब्रह्मदेव. आणि नंतर दुसरा पिता विष्णू, भगवान विष्णू, त्यांना पालक पिता असं म्हणतात. पालकाचा ते शाळेमध्ये गेल्यावर आपली नावं लावताना जरी त्याला बाप नसला तरी ते म्हणतात पालकाचं नाव सांगतात म्हणतात ते पालक. मग त्याला म्हणजे वडील नसला तर मग पालक म्हणून मग कोणी असेल त्याचा मुलगा असू शकतो, त्याचं नाव लिहिलं की तो त्याचा पालन करणारा. आपला कोण आहे? विष्णू, भगवान विष्णू. कारण त्यांनी सप्तांनी 7 प्रकारचे अन्न निर्माण करून हा सृष्टीमध्ये पालन करतो. या 7 प्रकारचे अन्न म्हणजे कोणते? गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, या सगळ्याला धान्यच म्हणतात. ऐका पुढे येणार आहे. तर तेव्हा पिता सप्तान्नांनी, पण मग त्या नंतर त्याने ते 7 प्रकारचे धान्य निर्माण केले. घटात किती धान्य टाकतात? 7 धान्य टाकतात. म्हणून त्याच्यासाठी 7 टाकावे लागतात. हे माहिती का तुम्हाला? नुसतेच घट स्थापना करून तर 7 प्रकारचे धान्य टाकायला लागतात. ते म्हणजे आमच्याकडे कुठले होते टाका म्हणजे काय टाकायचे? सातू, तीळ, हे धान्य टाकले जातात ना. जवस, हरभरा टाकता कडधान्यातले, मटकी,
मटकी नाही टाकत, मटकी नाही एकच टाकत, एक कडधान्य आणि गहू राहिलं ना, किंवा ज्वारी नाही टाकत, ज्वारी टाकतात नाही, बाजरी बाजरी टाकतात. तर ह्या 7 प्रकारची धान्य तुमच्या आपल्या देवीच्या उपासनावर काही देवीची, म्हणून तिचा स्मरण व्हावं. आता देवी कोणती आहे? अरे हाच देवी आहे. मी तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं होतं, देवी आणि देव हा भेद नाही. हे जर कळालं तर मग तो इतक्या सगळ्या देवांना, एवढ्या सगळ्या देवांची आपण नाही उपासना करू शकत. मग एवढ्या सगळ्या देवांच्यात एक देव मांडला तर तुमचं काम होऊन जातं. म्हणून जे एकाला मानतात ते सगळ्याला मानतात, आणि जे सगळ्याला मानतात ते फक्त त्याच्यातल्या एका तुटपुंज देवालाच मानतात, आणि त्याची भक्ती ही तशीच राहते. तर तेव्हा सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम, 7 प्रकारच्या अन्नाच्या द्वारे निर्मिती करणारा हा पालक आहे. पण मग त्याच्या जो जीव म्हणजे माणूस, याचं 7 अन्नावर भागत नाही. यांनी काय केलेलं आहे? या जीवाने प्रयत्न आणि ज्ञान, कारण ज्ञानाच्या जोडीला प्रयत्न लागतात आणि प्रयत्नाच्या जोडीला ज्ञान लागतं. व्यवहारात सुद्धा तसंच आहे ना. तुम्हाला काय करायचं असेल, तुम्हाला आता असं डोक्यात पडलं की वावर तर दिसतंय, वापसा चांगला आला, हे काय ज्ञान झालं. आणि प्रत्यक्ष पेरणी करायला सुरुवात केली, याला प्रयत्न म्हणतात, म्हणजे कृती. तर ज्ञान आणि प्रयत्न याच्याद्वारे पुढचा कार्यभाग जीवाने साध्य केला. त्यांच्या योगाने 7 प्रकारचे अन्न पुन्हा म्हणजे त्याच्याद्वारे जीवाने निर्माण केलेलं आहे. जीव त्याचे ज्ञान व प्रयत्न यांच्या योगाने 7 प्रकारचे अन्न निर्माण करतो. काय लक्षात आलं तुमच्या? अन्न आणि धान्य याच्यात काय फरक आहे बरं? फरक आहे ना. अन्न आणि धान्य याच्यात काय फरक आहे? अन्न ईश्वराने निर्माण केले आणि अन्नात धान्य येईल. हा, अन्नातला एक प्रकार झाला तो धान्य म्हणजे. धान्य हा स्वतंत्र प्रकार आहे, जो ईश निर्मित आहे, आणि जो जीवनिर्मित आहे त्याला. आता तुम्हाला कुरडया खायच्यात, कुरडे खाता ना तुम्ही. आता कुरडे कशाची केली? गव्हाला काय म्हणतात? धान्य. आणि कुरडईला जीवाने अन्न, जीवाने काय केलं? आणि देवाने जीव भारी का नाही? आणि त्याच्यात प्रयत्न आणि ज्ञान लावले. हे आपण व्यवहारात बी पाहतो ना हो, फक्त आपण एवढं सूक्ष्मतेने पाहत नाही की असं चाललंय व्हय. वास्तविक ज्ञान म्हणजे आता निर्माता कोण? गव्हाचा निर्माता कोण? शेतकरी नाही, ईश्वर आहे. शेतकरी हा कृती करणारा आहे, त्याला एक कामावर अपॉइंट केलेले देवाने, आणि त्यांनी पेरायचं, कारण पेरलेलं तोच खात नाही ना सगळं, तो परत विकतो. म्हणून ते झालं धान्य, आणि नंतर झालं अन्न. ऐका काय म्हणतात? इति सप्तान्न ब्राह्मणे जीवसृष्टम द्वैतम प्रपंचितम अस्ति. असे सप्तान्न ब्राह्मणामध्ये जीवनिर्मित द्वैताचे सविस्तर वर्णन आलं आहे. तर हे सप्तान्न ब्राह्मणामध्ये म्हणजे ब्राह्मण म्हणजे बृहदारण्यक उपनिषदामध्ये जे अध्याय आहे, आणि अध्यायाच्या अंतर्गत ब्राह्मण येतात. म्हणून त्यातल्या याच्याविषयी 7 अन्नांचा विषय हा ब्राह्मणामध्ये स्पष्ट झालेला आहे. नाही. बृहदारण्यक उपनिषदामध्ये ज्या प्रथम अध्याय आहे तिथं दिलंय ना. आता बृहदारण्यक उपनिषदातली श्रुती येते, तर त्याच्यात 1-5-1 असं आलं का? आता आलं खाली प्रकाशात 1-5-1. तर एकाला अध्याय म्हणतात, 5ला ब्राह्मण म्हणतात, आणि एक शेवटचा 1 आहे त्याला श्लोक म्हणतात. ब्राह्मण प्रकरणात पहिला श्लोक. तर त्याच्यामध्ये ब्राह्मणामध्ये जीवनिर्मित द्वैताचे वर्णन आले. कोणत्या ब्राह्मणामध्ये आलंय ते खाली सांगणार आहेत आता प्रकाशात. चला वाचा. आता जीवाने द्वैत उत्पन्न केले आहे, याविषयी प्रमाण काय? तर याचं उत्तर पुढील श्लोकातून देतात. जीवाने निर्माण केलेलं द्वैत. पहिला विषय कोणता येऊन गेला? ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत. आणि मूळ जर पाहायला गेला तर द्वैताचा तर अभाव आहे.
स्वरूपाच्या ठिकाणी पाहिलं तर द्वैतच नाही. मग या द्वैत म्हणजे फाटाफूट होणं, एकच असताना इतके सगळे होणं, अनेकामध्ये जाणं. तर मूळचा तर एकच आहे. एक असेल तर काही काय ताण आहे का हो? काही ज्या वेळेला अखंड एकता ब्रह्मस्वरूपात असेल त्यावेळेला कुठं कामाला जायचं नाही, ड्युटी नाही, खायचं नाही. हे खाणं म्हणजे चांगलं नाही हो. हे शरीर टिकवण्यासाठी खावं लागतंय आणि हे खाणं त्या शरीराचा कंटाळा येत नाही लोकांना. पण शरीराचा कंटाळण्यासारखंच आहे शरीर. शरीर नको नको असं पाहिजे. हे ज्या वेळेला आत्ताचं नका पाहू, कदाचित तुमच्या आत्ताची व्यवस्था चांगली असेल. ज्या वेळेला ह्या शरीर पडण्याची वेळ होते त्यावेळेला त्याचा कितीतरी त्रास होतात त्या जीवाला. पूर्ण आयुष्यातही कितीतरी त्रासच आहे त्या शरीराला धरून. कितीतरी त्रास आहे तो शरीराचे. काय बहुया उदराचे आमाशी केले कर्मभ्रष्ट, तुमची चुकविली वाट करी वटवट या निमित्ताने. तुकोबराय म्हणतात बहुया उदराचे कष्ट. काय याच्यात इतका त्रास आहे शरीराचा सांग बरं. आत्ताच समजा ठीक आहे, मी म्हटलं आता पुढचं शरीर जर आपलं दुसऱ्या शरीरात योनीमध्ये तर जाणारच आहे, कारण नाईलाजच आहे बा. ह्याच्यातच नाईलाजाने आलोय म्हटल्यावर आता पुढचं काय आपल्या हातात आहे? हा, येणे माझं भोगविल्या खान कोणी छंद लावला, कोणी अशा म्हणजे याच्यामध्ये एका दृष्टीने तुमच्या हातात बी आहे आणि एका दृष्टीने तुमच्या हातात नाही. ज्या वेळेला तुम्ही इकडे स्वरूपाकडे जायचा प्रयत्न करत नाही तर तुमच्या हातात नाही, आणि स्वरूपाकडे गेला तर तुमच्या हातात आहे. असे दोन भाग निघतात. जो प्रयत्नच करत नाही, ज्याला कंटाळाच नाही इथले विषय भोगण्याचा, तर त्याला काय अडचण आहे? तो परत मरल आणि परत जन्माला येईल. त्याचे जन्मच्या जन्म चालू आहे. आणि मग आपलं तेच झालेलं आहे. आत्तापर्यंत जरी प्रवचन सांगत असलो, ऐकत असला तुम्ही, तरी तुमची माझी गती सारखीच आहे की मागून आपण जन्म घेतला, शरीरात येऊन बसलेलो आहे. आणि आता याच्यातून बाहेर पडण्यासाठीचे रस्ते दिसत आहेत. तर वासना अनावर अशा प्रकारची गोष्ट आहे. पुढच्या जन्म परत नक्की त्या व्यक्तीचं. कारण जो चिंतन करणार नाही, स्वरूपाकडे जाणार नाही, तर त्याला दुसरा जन्म नक्की. आणि मग शरीर मिळाली की अन्न आलंच, अन्न खाणं आलं ते, आणि त्याच्यात राहणं आलं. ते पहा ना किती त्रस्त असतात तो. एवढ्या तुम्हाला दिसते तो वाघ सिंह आहे म्हटले, सिंह पण त्याला कष्ट किती येऊ सिंहाला सुद्धा. कारण त्याच्या तरी काही सहजासहजी मिळतं का खायला? त्याला सहजासहजी नाही. प्रत्येक जीव त्याचा जीव वाचवण्यासाठी पळून जात येते इकडून तिकडं, तिकडून इकडून. त्या माकड जर वाघाच्या तावडीत सापडलं तर त्या असं आणि सुटलं ना तर त्या वाघाची काय अवस्था होत असेल? कारण ते सुटल्यावरती ते सणा वर चढतं. वाघाला काही एवढ्या जोरात चढता येतं का झाडावर? नाही. बरं त्या झाडाच्या टोकावरून इकडून इकडं अशी उडी हाणतो आणि गेलं पळून. ह्या झाडावरून त्या झाडावरून. वाघाला नाही ह्या झाडावरून त्या झाडावर जाता येईल, माकडाला जाता येत. आणि काय म्हटलं 15 दिवस झालं खायला काही नाही. एक मिळालं होतं ते बी गेलं. किती कष्ट आहेत त्याला. मरायच्या वेळेला कष्ट आहे त्याला. ज्या वेळेला तो क्षीण होतो ना त्यावेळेला त्याला काय तोंडात ह्याच्या माकडे येतात का किंवा हरणं येतात? काय म्हटले? उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणि न मनोरथः नाही सुप्तस्य सिंहस्य प्रवेशंती मुखे मृगः. काय तोंडात जाऊन मृग काय त्या वाघाच्या तोंडात जाऊन बसतात का? नाही. मग प्रयत्न आले त्याच्यामध्ये. प्रयत्न आणि ज्ञान याच्याद्वारे जीव हा अन्नाची उत्पत्ती करतो. सर्व पालक लोकांचा पालक जो समष्टी जीव म्हटले ना, हा म्हणजे कोण आहे? ईश्वर. मग समष्टी जीव. हा, मग त्याने ज्ञान व प्रयत्नाच्या योगाने 7 प्रकारचे अन्न निर्माण केले. म्हणजे ईश्वराने केले असं ना. समष्टी जो जीव आहेत ना, लोकांचा पालक, सर्व लोकांचा पालक जो समष्टी, त्याने एक अन्न धान्य निर्माण केले बरं का. जीव त्याने जो समष्टी, पिता जो समष्टी, नंतर जीव त्याने ज्ञान व प्रयत्न यांच्या योगाने 7 प्रकारचे अन्न निर्माण केले. तर कोणी निर्माण केले? जीवाने केलेलं आहे. समष्टी जीव म्हटलं. हा नाही, तसा अर्थ लावून घ्या तुम्ही.
की एकाने समष्टी जो आहे ना तो हिरण्यगर्भ आणि जो नंतर त्याच्यातला समष्टी मधला उप तो जीव असा त्याच्यातला उप हिरण्यगर्भाच्या अंतर्गत हिरण्यगर्भाच्या अंतर्गत जीव येतो म्हणून तो वास्तविक द्वैत निर्माण केलं ईश्वराने हे आपण अगोदरच झाला. आता आपला विषय कोणता चाललाय जीवाचा जीवाने निर्माण केलेलं द्वैत. सगळं तर जीवाचंच. सर्व लोकांचा पालक काय जीव नाही, सर्व लोकांचा पालक जीव समष्टी नाही, ईश्वरच घ्या. तर तो समष्टी ईश्वरच आहे. आणि त्या समष्टी ईश्वराच्या अंतर्गत जीव त्याने ज्ञान आणि प्रयत्न याच्याद्वारे 7 प्रकारचे अन्न निर्माण केले. आणि जर अन्न जर शब्द किंवा अन्न शब्द धान्यवाचक जर केला तर मग ईश्वर मग ईश्वर लावायचा. अन्न हा शब्द तुम्ही कशाचा लावायचा? धान्यवाचक जर केला तर ईश्वर किंवा या 7 जणांचे अन्न ईश्वराने निर्माण केलं धान्य हा शब्द वापरत तरी चालतंय. म्हणजे कसं 7 प्रकारचे अन्न म्हणजे एक मनुष्याचं अन्न त्याला धान्य म्हणतात आता म्हटलं तुम्हाला. दुसरं आहे देवतांचं धान्य, देवतांचं अन्न असा शब्द बरं का. देवतांचं अन्न त्याला दर्श आणि पूर्णमास असं म्हणतात. दर्शपदाचा अर्थ आहे हूत आणि येईल ते आता पुढचे येणार होतं पण सांगतात. आणि दुसरं आहे प्रहूत. हूत आणि प्रहूत हे 2 देवतांची अन्न निर्माण केले. तिसरं आहे पशु, पशूंसाठी एक अन्न निर्माण केलं त्याचं नाव आहे दूध, म्हणजे दूध पशूंसाठी निर्माण केलेलं आहे. आणि तिसरा आहे चौथा आहे मुद्दा तो जीव, त्या जीवासाठी मन वाणी आणि प्राण हे अन्न निर्माण केलं. म्हणजे जीवाचं अन्न मन प्राणी आणि मन वाणी आणि प्राण हे 3 अन्न जीवासाठी केले. अशी 7 अन्न समिष्टी ईश्वराने निर्माण केली. आता लागलं आणि मन वाणी प्राण कसं काय? हा येईल सांगतो पुढे आहे पुढच्या श्लोकात आहे ते अगोदर सांगायचं काय येईल होईल लगेच आपण घ्यायचं आहे. चला पुढे म्हणून वाचा. श्लोक सांगितलाय सप्तान्न ब्राह्मणे द्वैतम म्हणजे इथे जो पिता तो ईश्वर असा जरी घेतला अर्थ तरी काही अडचण नाही. तर आणि जीवाने सुद्धा पुढे ज्ञान आणि प्रयत्नाने त्याचे अन्न निर्माण केले. कारण जीव हा म्हणजे आपला जीव या पदाचा अर्थ इथला आता हा मनुष्य. त्या मनुष्याने जे काय केलेलं आहे आता मनुष्याला दूध बी आहे ना, म्हणजे मनुष्याला एकच अन्न आहे असं काही नाही, धान्यावरच तो आहे असं नाही. तर त्याच्यात त्याने निर्माण केलेलं दुसरं अन्न आणि तो हे बी करतो सगळ्या सृष्टीतले सगळं अन्न म्हणून वापरू लागला. वाचा. श्लोक सांगितलाय सप्तन्न ब्राह्मणे द्वैतम जीव सृष्टम प्रपंचितम अन्नानि सप्त ज्ञानेन कर्मणा जनयत पिता. अन्वयार्थ सांगितलाय पिता सप्त अन्नानि ज्ञानेन कर्मणा अजनयत. सर्व लोकांचा पालक जो समष्टी जीव त्याने ज्ञान व प्रयत्न यांच्या योगाने 7 प्रकारचे अन्न निर्माण केले. बर. तर सर्व लोकांचा पालक जो समष्टी जीव असा एक अर्थ करा. नवीन एक शब्द सांगतो. समष्टी जीव म्हणजेच हिरण्यगर्भ असा एक शब्द तयार करा. दोघांचा एकत्रित शब्द समष्टी जीव म्हणजे हिरण्यगर्भ. तर याने काय केलेलं आहे ज्ञान व प्रयत्न यांच्या योगाने 7 प्रकारचे अन्न निर्माण केले. चला आणि ते 7 प्रकारचं अन्न कोणतं आहे ते पुढच्या श्लोकात आहे, इथे नाही. इथे सप्तान्न ब्राह्मणे इति सप्तान्न ब्राह्मणे जीवसृष्टम द्वैतम प्रपंचितम अस्ति. असे सप्तान्न ब्राह्मणामध्ये जीव निर्मित द्वैताचे सविस्तर वर्णन केले आहे. प्रकाशात म्हणतात यत सप्तान्नानि मेधया तपसा अजनयत पिता असं उपनिषदामधले बृहदारण्यक उपनिषदातली ही श्रुती आहे. पहिला अध्याय 5वा ब्राह्मण आणि पहिला श्लोक आलेला आहे त्याच्यातला. तर 5व्या ब्राह्मणामधला पहिला श्लोक आहे हा. तर यत म्हणजे हे सप्त अन्नांनी 7 प्रकारचं अन्न मेधया म्हणजे बुद्धीच्या द्वारे तपसा म्हणजे कर्माच्या द्वारे जनयत म्हणजे निर्माण केले. कोणी पिता. पित्याने हे प्रयत्न आणि कर्म आपलं प्रयत्न आणि
ज्ञान याच्याद्वारे सप्तान्न निर्माण पिता केले. शब्दाचा अर्थ मग हा? इथं पिता म्हणजे ईश्वर घ्यायचं हा, का? ईश्वरच योग्य वाटतं ईश्वर आहे, इथं. ईश्वर. हा. ईश्वर आहे. म्हणून त्याला समिष्टी जीव हिरण्यगर्भ. असं म्हटलं तिथं. ते जीव म्हटल्यामुळे आपल्याला नुसता जीव वाटला, पण तो मग तसा अर्थ त्याच्यामध्ये सर्व जीव नसून राहतच समिष्टी जीव असा त्यात अर्थ असते. केला. ते जीव सगळे राहतातच ना मग हा हा, जीव पण आहे ना ते समिष्टी सगळे त्याच्यामध्ये जीव जीव. त्याच्यातच अंतर्भाव हा. झाला. समिष्टी जीव म्हणजे हा. हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ. हा, आणि त्यालाच ईश्वर असं मग म्हणतात. पिता म्हणजे हिरण्यगर्भ म्हटलं. हा हा, हिरण्यगर्भ. निर्माण करणारा, पालक, पालक असं म्हटलेलं आहे त्याला, आणि हिरण्यगर्भ आहे तो. हा. पुढे यत् सप्तान्न निमेधया पसाजन यत् पिता ही बृहद आरण्यात मधली श्रुती आहे. तर यात या जीवकृत सृष्टीचे सविस्तर वर्णन आहे. बर. त्याचाच संक्षिप्त जीवकृत यात या जीवकृत सृष्टीचे सविस्तर वर्णन आहे. बर, ठीक आहे. त्याचा संक्षिप्त हा येथे निर्देश केलेला आहे. थोडक्यात पिता म्हणजे पुण्य पापरूप अदृष्टाच्या योगाने 7 प्रकारचे अन्न उत्पन्न करणारा जीवांचा समष्टी लोकपालक उलट जीव. केलं बघा आता. समष्टी जीव असं म्हटलं आणि जीवांचा समष्टी असं म्हटलं असतं तर अर्थवरती लगेच लागला असता. जीवांचा समष्टी बरोबर म्हणजे, आणि लोकपालक जीव, लोकपालक जीव. तर त्याच्यामध्ये आपण लोकपालक जीव म्हटल्यावर विष्णू लागतो असा अर्थ लागला. आपण काय केला? जीव लोकपालक जीव म्हणजे. लोकपालक जीव खाली शेवटची बरोबर आहे. लोकपालक जीव हा, मग जीव म्हटलेलं आहे ना. मग विष्णू कसं होईल ना. मोठा जीव घ्यायचा. हा, मोठा जीव धरायचा. ज्याला ज्याला पालन करण्याची इच्छा आहे तो जीव नाही होणार का? मग जीवकोटीतच नाही का मग हे लोक? जीवकोटीमध्ये जीवकोटीतच नव्हते. पालन करण्याची इच्छा असेल तुम्हाला तर तुम्ही देव आहेत असं म्हणण्याचं काय कारण? जीवच म्हणायचं. जीवकोटीच. मोठा. आम्हाला घरदार सांभाळावं लागतं है ना. आम्हाला घर सांभाळावं लागतं ना, मग आम्ही काय झालो? जीव झालं, पालन करणार. आणि मोठं घर सांभाळावं लागतं. तोही जीवच झाला ईश्वर. ईश्वर मोठा जीव म्हणा, आम्ही छोटे धरू. तिसऱ्या अध्यायातच गेलंय ना ते. ज्ञानेश्वरी. नाही, कर्मयोगात. हा. चला, तर तेव्हा अशा प्रकारचा लोकपालक जीवच म्हटले बरं का त्याला. म्हणजे देव म्हणत नाहीत, पण ते म्हणून त्याला जीव. आता जीव का म्हणायचं तर तो सृष्टी निर्माण करतो आणि पालनही करतो. पालन करणारा म्हणूनही त्याचं नाव जीवच आहे. म्हणून यांचाही नाश सांगितलेला आहे ना. दोघांचाही ब्रह्मा नाश. विष्णू महेश यांचे सुद्धा येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव. पुढे म्हणतायत, पण हे 7 प्रकारचे अन्न जीवाने कशा करता उत्पन्न केलं मग? या 7 प्रकारचे अन्न जीवाने, आता इथं मी जीव शब्द आणला. ईश्वराला पूर्ण इथं जीवच ठरवलं. जीवाला जीवात समाविष्ट करून टाकलंय. कशा करता उत्पन्न केलं? आता वरती जर आपण पालक भगवंत म्हणत होतो तर त्याच नाव काय केलंय? जीव. आता आपण समेष्टी जीव असा शब्द प्रयोग करा. आता इथं नुसता जीव न म्हणता समेष्टी जीव करा. या प्रश्नाचे श्रुतीनेच उत्तर दिले. मर्तान्नमेकं देवान्ने द्वे पश्चन्नं दे पश्वनं चतुर्थकं द्वे पश्वनं चतुर्थकं मर्त्यान्नमेकं देवान्ने द्वे पश्वनं चतुर्थकं पश्वनं अन्यत्रितं यमात्मार्थ मन्नान्नां विनियोजनम् अन्यत्रितमात्मार्थ अन्नान्नां मन्नान्नां विनियोजनम्
हरी मर्त्यान्नमेकं देवान्ने द्वे पश्वणं चतुर्थकम् अन्यत्तृतीयमात्मार्थमन्नान्नां विनियोजनम् व्रीह्यादिकं दर्शपूर्ण मासौ क्षीरं तथा मनः व्रीह्यादिकं दर्शपूर्ण मासौ क्षीरं तथा मनः वाक् प्राणश्चेति सप्तत्वा मन्नान्नामवगम्यताम् वाक् प्राणश्चेति सप्तत्वा मन्नान्नामवगम्यताम् व्रीह्यादिकं दर्शपूर्णमासौ क्षीरं तथा मनः वाक् प्राणश्चेति सप्तत्वमन्नानामवगम्यताम् हरी. आता पहिल्यापासून पहिल्या श्लोकाचा मर्त्यान्नम एकम देवान्ने द्वे पश्वन्नम आहे तसंच आहे. चतुर्थकम काहीच पदच्छेद नाही. अन्यात झालं. नंतर त्रितय का तिथं तयाम अनुस्वार मचा अनुस्वार एक त्रितयाम. लय उशीर झाला. अन्यात त्रितयम मचा अनुस्वार इकडे आणला यवर. आत्मार्थम असा शब्द निघाला तिथून. नंतर मचा अ होऊन अन्नान्नाम इथं पदच्छेद 3-4 आले. विनियोजनम आहे तसाच आहे. खाली बघा 15वा 16वा श्लोक 15वा 16वा श्लोक चाललाय. परत ऐका. टेप करून ठेवा तुम्हाला लक्षात. मर्तान्यमेकं देवान्ने द्वे पश्यनं चतुर्थकम् अन्यत्रितमयमात्मार्थमन्नान्नां विनियोजनं व्रीह्यादिकं दर्शपूर्णमासौ क्षीरं तथा मनः वाक् प्राणश्चेति सप्तत्वमन्नानामवगम्यताम्. असे 2 श्लोक झाले आत्ता. आणि पहिला अगोदरच झालेला आहे पाहून गेल्यानंतर. तर खालचा आपण आलतो किंवा पहिला ऐका सगळे. मर्तान्नम एकम 2 पदच्छेद आहेत याच्यात. देवान्ने द्वे पश्वणम चतुर्थकम अन्यत त्रितयाम म्हणजे 3. आत्मार्थम अन्नानाम विनियोजनम
व्रियाधिकम दर्शपूर्णम असं दर्शपूर्ण असं नाही दर्शपूर्ण असं आहे तसं नाही घेतो हा आहे तसंच घ्यावं लागेल कारण त्यात पदच्छेद नाही म्हणून दर्शपूर्ण मास क्षीरम तथा मनः वाक् प्राणः च इति सप्तत्वम् अन्नानाम् अवगम्यता सांग शोभेताई सांग मर्त्यान्न एकम मर्त्यान्नम मर्त्यान्नम मतानुसार एकम देवान्ने द्वे पश्वणम चतुर्थकम पश्वणम म्हणजे पशूंच्या बाबतीत चतुर्थकम हा पुढे अन्यत त्रितयम आत्मार्थम अन्नानाम विनियोजनम बर पुढचा श्लोक सांगा कोण सांगताय मस्केताई सांगते व्रीह्यादिकम दर्शपूर्ण मासव आहे तसाच आहे दर्शपूर्ण आसो मासव दर्शपूर्ण मासो क्षीरम तथा मनः वाक् प्राणश तिथंच पदच्छेद आहे अहो प्राण हा शिवचा प्राण हा च इति वाक् प्राणः च इति सप्तत्वम् अन्नानाम् अवगम्यता चला तर तेव्हा अन्वयार्थामध्ये सांगतायत की मर्त्यान्नम एकम मरण धर्मवान त्याचं नाव आहे मर्त्यान्नम त्याचं एक कोण आहे मरणारा मनुष्य म्हणून त्याला मर्त्य लोक आपल्या लोकाला कोणतं म्हणतात मृत्यू लोक म्हणून मर्त्यान्नम आपल्याला एकच अन्न आहे कोणतं धान्य आपलं अन्न कोणतं आहे धान्य आणि त्या धान्यात म्हणजे मरण धर्मवान मनुष्यासाठी म्हणजे मर्त्यान्नम एकम मनुष्य मरण धर्मवान मनुष्यासाठी एक आता कोणतं आहे ते नंतर पाहू नंतर देवान्ने द्वे देवान्ने म्हणजे देवतांसाठी दोन अन्न दिलेले आहेत शास्त्रात म्हणजे देवांकरिता इथं त्यांनी दान एवढंच लिहिलंय तर ते त्याच्यात ॲडिशन करा तर तिथं दोन कोणते तर दर्श आणि पूर्णमास कारण मूळ श्लोकामध्ये आलेलं आहे ते खाली तिथं आले ना खाली दर्श आणि पूर्णमास असं म्हटलंय ना तर दर्श आणि पूर्णमास दर्श या पदाचा अर्थ आहे हुत संस्कृत दुसरा पद आहे दर्श म्हणजे हुत आणि हुत म्हणजे हवन यज्ञ हवन केलं जाणारं व्रीही म्हणजे धान्य जे यज्ञामध्ये टाकलं जातं त्याला म्हणतात हुत पदाचा अर्थ यज्ञामध्ये जे टाकलं जातं ना समिधा आहुती नाही समिधा त्याला हुत असं म्हणतात यज्ञात टाकलं जाणार समिधा त्याला हुत कोणासाठी देवतांसाठीच चाललंय हा विषय कारण तुम्हाला देवतांना प्रसन्न करायचं असेल तर यज्ञ आणि त्या यज्ञात हुत टाकलं जात म्हणजे हवन द्रव्य असं म्हटलंय त्याला हवीर द्रव्य ते दर्श त्याला दर्श म्हणतात आणि पूर्णमास या पदाचा अर्थ आहे प्रहूत म्हणजे देवताओं के लिए भाग निकालना त्याला बलिहरण असं म्हणतात त्याचं दुसरं नाव आहे बलिहरण अशी दोन अन्न देवतांसाठी सांगितली त्याला बलिहरण म्हणतात बलिहरण म्हणजे देवतांसाठी काढलेला भाग त्याला बलिहरण म्हणतात आणि यज्ञात टाकला जाणारा त्याला हुत असं म्हणतात किंवा दर्श म्हणतात झाले देवांचे दोन आता इथे देवांकरता दान असं सांगितले त्यांनी
तर दानामध्येच तुम्हालाच काय करायचंय ते हे हवन द्रव्य आणि त्याचा भाग काढलेला असतो ते दानात जातं. ते देवतांसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर पशवन्नम म्हणजे पशूंसाठी चौथं ते कोणतं आहे ते खाली सांगितलंय, दूध क्षीरम असं म्हटलं ना. आणि व्रीह्यादिकम हे माणसासाठी भात यव इत्यादी धान्य. कोणाला? माणसांसाठी, त्याला धान्यच म्हणतात. नंतर आत्मार्थम म्हणजे जीवासाठी. अन्यत्रियम म्हणजे राहिलेली तीन कोणती म्हणताल तर मन वाणी आणि प्राण ही त्यांच्यासाठी आहेत. इथे अन्नांनाम विनियोजनम उक्तम अशा प्रकारे अन्नांचा श्रुतीनेच विनियोग सांगितलेला आहे. व्रीह्यादिकम आता तेच मी आता सांगितलेलं सगळं खाली. व्रीह्यादिकम मानवासाठी मनुष्यासाठी. दर्श पूर्णमासव देवतांसाठी. क्षीरम पशूंसाठी. आणि मन वाणी आणि प्राण जीवासाठी. जीव आणि मनुष्य याच्यात काय फरक आहे? जीव आणि मनुष्य इकडे मनुष्य शब्दाचा अर्थ मग ईश्वर घ्यायचा का पहिले याला? मोठा जीव नाही ना. देह देह देहवान जे आहे मनुष्य जो मर्त्य आहे ना तो मृत्यू लोकातला मरतो कोण? मनुष्य. जीव मरत नाही आणि आत्माही मरत नाही. जो मरतो त्याचं नाव मनुष्य. म्हणून त्याच्यासाठी एक धान्य. तुम्ही ज्वारी बाजरी गहू कोणासाठी खाता? तुमच्यासाठी. तुमच्यासाठी काय? मन वाणी आणि प्राण हे तुमच्यासाठी. आणि सूक्ष्म देहासाठी जीवासाठी. म्हणून जीवाचं अन्न वेगळं आहे. तुम्हाला ज्या वेळेला अत्यानंद होतो ना त्यावेळेला तुम्हाला काही खाण्याची सुद्धा गरज नसते. तुम्ही पहा आनंदी असतं ना वाचलं म्हणजे आज काय खाल्लं नाही तुम्ही. आज काय खाण्यावर आपलं लक्षच नाही. म्हणजे खाण्यावर का लक्ष नाही तर हा काय आनंदी. हा जो जीव आहे तो आनंदी आहे. तो कशावर जगतो? मनाचं समाधान. लोकांनी स्तुती केली मोठा हार घातलेला असेल तो कशाला जेवल का तरी तो काय काय स्वतःचेच पैसे देतात आणि हार आणायला होतात आणि तेवढा गळ्यात घाला माझ्या म्हणतात. फोटो काढेपर्यंत काय का नाही. फोटो काढला की संपला हार. पण त्याच्यावरती तो जगतो का नाही. तर मन वाणी आणि प्राण हे कशाचे आहे? जीवाचे. आता का झालं का सगळं संपलं. चला तर अशा प्रकारचे हे 7 निर्माण करणारे अन्न. यांना हे अन्नच म्हटलं बरं का. आता हा काय हे अन्नच झालं. 7 प्रकारचं अन्नच झालंय. एकात पशूंचं भागलं, एकात मर्त्य शरीराचं भागलं, एकात जीवाचं भागलं आणि एकात देवतांचं. हे 7 अन्न त्यांनी निर्माण केले. चला इति अन्नान्नाम सप्तत्वम अवगम्यताम अशी ही 7 अन्न होत असे जाणावे. वाचा. पण हे 7 प्रकारचे अन्न जीवाने कशा करता उत्पन्न केले या प्रश्नाचे श्रुतीने दिलेले उत्तर. श्लोक सांगितलाय. मर्त्यान्नमेकं देवान्ने द्वे पश्वन्नं चतुर्थकम् अन्यत्रितयमात्मार्थ मन्नानां विनियोजनम् वीर्यादिकं दर्शपूर्ण मासौ क्षीरं तथा मनः वाक प्राणचेति सप्तत्व मन्नानाम वगम्यताम. अन्वयार्थ सांगितलाय. मर्त्यान्न एकम मरण धर्मवान मनुष्यांकरिता एक, देवान्ने द्वे देवांकरता दान, पशवन्नम चतुर्थकम पशूंकरता. दानाच्या अंतर्गत 2 धरायचे ते खाली येतील. त्या दान या पदाचा अर्थ पशूंकरता चौथे, आत्मार्थम अन्य तृतीयम व स्वतः करिता राहिलेली 3. स्वतः करता म्हणजे जीवा करता. इति अन्नानं विनियोजनामुक्त. अशा प्रकारे त्या अन्नांचा श्रुतीनेच विनियोग सांगितलेला आहे. श्रुतीने विनियोग सांगितलेला आहे. पुढे वीर्यादिकम भात. व्रीह्यादिकम व्रीह्यादिकम त्याच्यामध्ये हे आपले जे धान्य आपण येव म्हणजे ते दीर्घशुक. येव हे दीर्घशुक धान्य आहे ना. ते नाही का जव वसंत
भात वसंते सर्वसस्यानां जायते पत्रशाकनं हा मोदमानो तिष्ठन्त यव कनिशशालिनः. हम्म. म्हणजे हे दीर्घशुकांना सांगितले यव. तर अशा प्रकारचे इत्यादी म्हणजे बाकी सगळे धरायचे. म्हणजे भाताबरोबर भात यव जव नाही म्हणणार का यव म्हणजे जव हा जवस यव म्हणजे जवसच म्हणतात. जव म्हटलेले आयुर्वेदामध्ये यव म्हणजे जवस. यावाला जव जवस अनेक आयुर्वेद. प्रकारचे यव आहेत पण हा यव. नंतर ते सातू आता सातू सातू पण यव यवच म्हणजे म्हणतात. टिकाऊमध्ये त्याच्यात यव येते तीळ त्याच्यात यवामधले ते आणि बाकी जे आहेत ते जसं आता ह्या साळींच्या पासून निर्माण होणारा तांदूळ तो हाताने तयार करावा लागतो याच्यात टाकण्यासाठी. यज्ञात टाकला जाणारा तांदूळ वाहायला जो तांदूळ वाहिला जातो तो हाताने तयार करावा लागतो तर त्याचं फळ मिळतं. पुरोडावंश आहे त्या तांदळाचं फळ पुरोडावंश ते झालेलं आहे ना विषय. नखाने काढ पुरोडाश असं बोलतात. नखाने तो सोलून काढावा आणि जेवढा लागेल तेवढा घ्यावा. आता साळीच कोणाकडे तेव्हा साळी जर असतील तर मग त्याच्यात त्यांनी काय करायचे ते त्यांना एक विधी दिलेला आहे ते कुटण्यासाठी. त्याला ओलवायचा तो विधी दिलेला आहे बरं का. त्यात पाणी टाकायचं आणि नंतर ते मुसळाने कांडण करायचं आणि नंतर निघणारा तांदूळ हा यासाठी वापरला जातो. बाकीचा तांदूळ वापरला जाणार नाही. चला वाच. भात यव इत्यादी धान्य दशपूर्ण मासौ दर्श व पूर्ण मास. ह्याचे अर्थ सांगितले तुम्हाला. दर्श या पदाचा अर्थ हुत आणि बलिहरण. नाही पूर्णमास या पदाचा अर्थ बलिहरण. हा बलिहरण. पूर्णमास या पदाचा अर्थ बलिहरण. हा पूर्णमास बलिहरण किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रहूत. असं वेदामध्ये आले ते प्रहूत. प्रभूत आले. दर्श आणि प्रभूत दोन्ही पण येते. काय म्हणले देवताओं के लिए भाग निकलना. हा भाग निकलना. हा ते सांगितलं तुम्हाला की देवताओं के लिए भाग निकालना याला बलिहरण असं म्हणतात. चला. क्षीर म्हणजे दूध तथा मन हा वाक प्राण हा चहा व तसेच मन वाणी व प्राण इति अन्नान्नम सप्तत्वम अवगम्यता अशी ती 7 अंडे होत असे जाणावे. बरोबर. प्रकाश सांगितलंय. काय 15व्या आलेले आहेत ना भक्ष्य भोज्य ते याचे प्रकार आले. लेय ते आपण जे अन्न खातो ना त्याच्यामध्ये आलं ते तोडून खाल्लं जाणार. भक्ष्य म्हणजे भाकरी हा आणि भोज्य म्हणजे दूध आणि लेय म्हणजे ते चटणी वगैरे चाटून. हा लेय ऊस वगैरे चाटून खाल्लं जाणार तोडून खाल्लं जाणार. जोश्य पण आहे. आणि चोष्य ऊसासारखं चोष्य त्याचे ते प्रकार ते वेगळे. वाचा. प्रकाश सांगितलाय. 15व्या व 16व्या श्लोकात अनेक कोण कोणाची कोणाकरिता व त्यांची नावे काय हे सांगितले आहे. पहा कोण कोणाची म्हणजे कोणत्या प्रकार त्याचा म्हणजे मनुष्य देव पशु जीव आणि म्हणजे त्यांच्या करता आणि कोणती तर त्याच्या धान्य दर्श पूर्णमास दूध मन वाणी प्राण हे कोणती तर यांचा विचार दिलेला आहे. कोणा करता आणि त्यांची नावं काय आहे. चला. धान्य हे मनुष्याचे अन्न व दर्श व पूर्णमास ही 2 देवांची अन्ने बस मिळून 3 अन्ने झाली. चौथे दूध हे पशून करता आहे व मन वाणी आणि प्राण ही 3 स्वतः जीवाची अन्ने आहेत. तर जीव हा मन वाणी आणि प्राण याच्यावर जगतो. तर मन प्राणी आणि वाणी आणि प्राण हे जर नसेल तर जीवच सिद्ध होणार नाही. आपण इथे आहोत तर मनाने आहोत प्राणांनी आहोत. प्राण त्या शरीरामध्ये कार्यरत आहेत म्हणजे प्राणांनी आहेत आणि वाणीने व्यवहार होतो. सगळा जीवांचा सगळा व्यवहार वाणीच्या द्वारे चालला. पशुपक्ष्यांची बी भाषा आहे बरं. त्यांच्या भाषा आहे. त्यांच्या याच्यावरती ते त्यांचे व्यवहार होतात.
माणसांचा तर खासच आहे, कारण शब्दाची फार मोठी महती आहे. शब्दाने व्यवहार होतो. वाणी त्याच्यात वाक इंद्रिय आणि श्रोत्रेंद्रिय या दोघांची काम आहेत. बोलला जातो तो शब्द वाक मधून बाहेर पडतो आणि ज्याला कळतो तो श्रोत्रेंद्रियाने कळतो. ज्ञान होतं त्या शब्दाचं ज्ञान ज्या इंद्रियाने होतं ते ज्ञानेंद्रिय, आणि शब्द ज्याच्यातून बाहेर पडतो ते कर्मेंद्रिय, म्हणजे वाक आणि श्रोत. तर याच्यात जीवांचे काय होतात? व्यवहार होताना दिसत आहेत वाणीच्या द्वारे. आणि प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान हे 5 प्रकारचे प्राण. मूळ एकच आहे तो, पण त्याच्या स्थान परत्वे त्याला नाव येत आहेत. तर त्या कंठामध्ये प्राण आहे. हा, पुढे खाली स्थान सांगा ना. हृदय देशामध्ये त्याला ते पूर्ण शरीरात आणि रसमिलन समान. अपान खालच्या बाजूला आणि पण गुदद्वार, गुदद्वारात अपान. रसाचं विघटन करणारा. तर प्राण, अपान, उदान हृदय देशात आहे का? प्राण, अपान, हृदय देशातल्या. व्यान आणि समान. एकाला प्राणच पाहून घ्या काय असेल. हृदय देशातच आहे प्राण. ते पंचकरणामध्ये जाऊन पाहून घ्या. इथे बी असेल कुठतरी माग पुढे. चंद्रोदय विचार चंद्रोदयात पहा. सारांश याप्रमाणे जीवाने स्वतःच्या संकल्पाने या 7 पदार्थांना आपले अन्न केले आहे. यालाही श्रुतीचा असा आधार आहे पहा. बर, यालाही श्रुतीचा आधार सांगतायत बृहदारण्यातले. पण हे तीच श्रुती आहे, म्हणजे जे इथे जे 15 आणि 16 आकडे आलेले आहेत ना, हे चुकीचे आहेत. मी श्रुती पाहिली तर त्याला गोल राऊंड करून ठेवा 15 आणि 16ला, आणि तिथं श्लोक 2 करा. श्लोक 2 नाही, ही 15 आणि 16 या श्लोकाचं ते दिले असते नंबर. हे जे श्लोक आहेत ना, आणि कंस बृहदारण्याला कंस करून 15 आणि 16 म्हटलं ना, ते श्लोकाचं तिथे नंबर दिले. आम्ही श्लोक पाहिले ते 15 16. नाही, ह्या श्लोकाची हे 15 आणि 16. अच्छा अच्छा, पण ते तिथं जे लिहिलेलं नाही ना, तिथं लिहिलंय बृहदारण्य 1ला अध्याय 5वा ब्राह्मण आणि 2ऱ्या श्लोकाच्या अंतर्गत येते. तिथं 2रा आकडा नाही लिहिलेला. हा बरोबर, तसं. तर 2 म्हणजे मला वाटलं ते 15 16 या श्लोकाचे नंबर. तर याच्यातले 15 16 हा विषय आलेलाच आहे. आता आपण पाहतोय तो. चला. एकम अस्य साधारणम द्वे देवान भाजयत त्रीणि आत्मन्ये अकुरुत पशुभ्य एकम प्रायच्छत. बृहदारण्यात याचा विचार आलाय. एकम अस्य साधारणम, एकच अन्न जे दिलेलं आहे ते अन्न म्हणून मानवासाठीचं आहे, तो एकच आहे. द्वे देवान, 2 जे आहेत ती देवतांसाठी भाजयत. याचा अर्थ आहे दर्श आणि पूर्णमास. तर त्यांना कुत आणि प्रहुत असं म्हणतात. भाजयत ते जे आहेत ते कुत आणि प्रहुत. देवान भाजयत म्हणजे देवांच्यासाठी ज्या आहुत्या ज्या दिलेल्या आहेत ना यज्ञातल्या, त्याला भाजयत. त्रीणी आत्मन्ये, त्रीणी म्हणजे 3 जीवासाठी. अकुरुत पशुभ्य, पशूंसाठी 1 धान्य दिलेलं आहे. अकुरुत पशुभ्यम एकम, पशूंसाठी 1. अशा प्रकारे प्रायच्छत विभागणी करण्यात आलेली आहे. कशाची? या 7 अन्नांची. पहा. एकमस्य साधारणं द्वे देवान भाजयत त्रीणि आत्मने अकुरुत पशुभ्य एकम प्रायच्छत. ही बृहदारण्य उपनिषदातली श्रुती सांगितलेली. अहो, पण ह्या 7 अण्णांचा सृष्टीतच अंतर्भाव होतो, त्यामुळे तीही ईशनिर्मितच आहे. मग त्यांना तुम्ही जीवनिर्मित कशी म्हणता? तर आता हा मुद्दा इथं उपस्थित होतोय
मी जो तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं तो इथून सुरू होणार आहे. दोघात तर त्याच्यात प्रयत्न आणि ज्ञान याच्याद्वारे याच्यात कशी मिसळ झालेली, देवाने निर्माण केलेले तर हे मान्यच करावं लागेल. कारण हे जरी असलं तरी हे सगळं निर्माण कोणी केलेलं आहे, त्यानेच निर्माण केलेलं आहे. मग हे जीवकृत कसे काय असा एक प्रश्न होईल. तर त्याला जीवकृत म्हणण्यामध्ये मोठ्या जीवाने केलंय, समिष्टी जीव असा शब्दप्रयोग आणला होता त्यांनी. आणि दुसरा आहे जो ज्याला आपण जीव म्हणतो, त्या जीवाने त्याची अन्न निर्माण केलेली आहे. ते आता पुढच्या श्लोकामध्ये नंतर पाहू. पुंडलीक वरदा हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.